नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. पहिला गणित आहे. एका हॉलची लांबी व रुंदी 12 मीटर गुणिले 10 मीटर आहे. हॉलच्या फरशीवर बसविण्यासाठी 10 सेंटीमीटर गुणिले 8 सेंटीमीटर आकाराच्या किती टाइल्स लागतील? तर सर्वप्रथम या ठिकाणी एकक समान करून घ्यायचे. इथे मीटर आहे. मीटरला सेंटीमीटरमध्ये करायचं. आता सेंटीमीटरमध्ये करताना 1 मीटर म्हणजेच 100 सेंटीमीटर हे आपल्याला माहिती आहे किंवा आपण या चार्टनुसार सुद्धा बघू शकतो. आता मीटरच्या खाली जर 1 ठेवला आणि आपल्याला सेंटीमीटरपर्यंत जायचं, तर सेंटीमीटरपर्यंत जाताना 2 शून्य म्हणजेच 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. तर मग 12 मीटर म्हणजेच 1200 सेंटीमीटर हे 1200 सेंटीमीटर गुणिले 10 मीटर म्हणजेच 1000 सेंटीमीटर छेद 10 हे सेंटीमीटरमध्येच आहेत गुणिले 8 हे सुद्धा सेंटीमीटरमध्ये आहेत. मग या 8ला आणि 12ला 4ने भाग जातो. 4 दुणे 8, 4 त्रिक 12 आणि वरचे हे 2 शून्य. ठीक आहे. आता परत या 10ने या 1000ला भाग जातो. भाग 100चा बसतो. 100. 2ने परत या 100ला भाग जातो. भाग बसतो 50चा. आता जेव्हा दोन्ही बाजूला शून्य आहेत तेव्हा अगोदर अंकांचा गुणाकार करून घ्या. इथे 3 गुणिले 5 म्हणजेच 15 आणि वर जेवढे शून्य आहेत तेवढे देऊन टाका. शून्य आहेत 3 म्हणजेच 15,000 टाइल्स लागतील. पर्याय क्रमांक बी. बघूया पुढील गणित. 5 मीटर तारेतून 500 मिलीमीटर तार कापून टाकली तर उरलेल्या तारेची लांबी किती? आता 5 मीटर आहे, आपल्याला मिलीपर्यंत जायचंय. मग इथं डेसीचा 1, सेंटीचा 1 आणि मिलीचा 1. मग 5 मीटर म्हणजेच 5000 मिलीमीटर. ठीक आहे. 5 मीटर म्हणजेच 5000 मिलीमीटर आणि या 5 मधून आपल्याला 500 वजा करायचे. 5 मधून 500 वजा करायचे. मग इथे राहतील किती? 4500. हे झालं 4500. हे झालं मिलीमीटर मध्ये. ठीक आहे. 4500 मिलीमीटर मध्ये. पण पर्याय दिलेत आपल्याला मीटर मध्ये. मग याला जर आता मीटर पासून मिली पर्यंत जाताना 1000 ने भागायचं आणि मीटर पासून मिली पर्यंत जाताना 1000 ने गुणायचं. मीटरला 1000 ने गुणायचं, त्याचं रूपांतर मिलीमध्ये होईल आणि मिली पासून मीटर पर्यंत येताना मिलीला 1000 ने भागायचं. म्हणजे आपल्याला या 4500ला 1000 ने भागावं लागेल. तर 0.3 घर सरकून इथे म्हणजे 4.500 मीटर. पर्याय क्रमांक बी. 67 मापाच्या कोटिकोणाच्या पूरक कोणाचे माप किती? अगोदर आपल्याला या 67 कोटिकोण काढावा लागेल आणि कोटिकोण काढण्यासाठी दिलेली संख्या ही 90 मधून वजा करावी. दिलेली संख्या आहे 67, हे 90 मधून वजा करा. तर इथे 10 आणि इकडे राहतील 8. 10 वजा 7 3 आणि 8 वजा 6 2. आता या आलेल्या 23 अंशाचा आपल्याला कळायचं पूरक कोण. मग पूरक कोण काढण्यासाठी दिलेली संख्या 180 मधून वजा करा. 180 वजा 23. ठीक आहे. आता परत हे 10 वजा 3 7 आणि 17 वजा 2 15. 157 अंश. पर्याय क्रमांक डी. धन्यवाद.